मेथी आवडत नाही तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. इथं मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक जेवढी होईल तेवढी बारीक अशी कट करून घ्यायची आहे. एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपण चिरलेली मेथी छान अशी परतून घेणार आहोत. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मेथी इथं थोडीशी शिजेपर्यंत आपण एका परातीमध्ये 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन, अर्धा कप इथं रवा घ्यायचा आहे, बारीक रवा घ्यायचा आहे. थोडासा ओवा हातावर चोळून टाकायचा आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तीळ टाकायचे आहेत, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि तिखट इथं तुम्ही चवीनुसार टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 2-3 चमचे तूप टाकलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर शिजवलेली मेथी इथं टाकून घेऊन छान अशी कणिक मळून घ्यायची आहे. जशी आपण चपातीला कणिक मळतो तशी तुम्ही याला मळून घेऊ शकता. छान अशी कणिक मळून झाली की त्याला तेल लावायचं आणि याला 10 ते 15 मिनिटाचा रेस्ट द्यायचा आहे. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. त्याच्यानंतर मी एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 2-3 चमचे तूप घेतलेला आहे आणि इथं या पिठाची पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि आपण जी स्लरी बनवली आहे ती त्याला लावून छान अशी घडी घालायची आहे. याला मी जसं करते तसंच तुम्ही करा आणि ह्याला परत लाटून घ्यायचं आहे. परत एकदा तुपाची स्लरी लावायची आहे. असं केल्यानंतर ह्याला छान असे लेयर पडतात. मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं केलं तर तुमचे पण छान लेयर पडतील. जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता याला आपण खारीसारखं कट करून घेऊया. इथं तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे. बारीक गॅस करूनच याला छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. इथं तयार आहे आपली मेथीची तिखट खारी.